नमस्कार, श्री गुरुदेव दत्त. आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. गेल्या वर्षीचा दत्त जयंतीचा सोहळा तर आपण पाहिलाच आहे, पण यावर्षी दत्त जयंती ही 14 डिसेंबर म्हणजेच शनिवारी आलेली आहे. दत्त जयंती आली की सगळीकडे आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असते. माझ्या माहेरी म्हणजेच दत्तक्षेत्र मोराळे येथे हा सोहळा खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. येथे येणाऱ्या असंख्य भाविक भक्तांना दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद मिळतोच, तसेच महाप्रसादसुद्धा मिळतो. दत्त जयंतीची तयारी करताना सेवेकरी तनाने, मनाने, धनाने व अतिशय श्रद्धानिष्ठेने ही तयारी करतात. तर या दत्त जयंतीच्या तयारीचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. दत्त जयंती आली की 1 महिना आधी सेवेकरी या तयारीला लागतात. सगळीकडची स्वच्छता, साफसफाई यापासून सुरुवात होते. येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून सेवेकरी ही सेवा खूप मन लावून करतात. या ठिकाणी येणारे असंख्य भाविक भक्त महाराजांच्या दर्शनाने तृप्त असे होऊन जातात आणि दत्त जयंतीच्या सोहळ्यात अगदी मग्न होऊन जातात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जयघोष साऱ्या गगनात मावत नाही. दत्त जयंतीचा सोहळा शिस्तीत व शांततेत पार पडावा यासाठी गुरुवर्य काका, गुरुवर्य संतोषदादा, सूर्यकांत आणि इतर सर्व सेवेकरी महाराजांना विनंती करतात व प्रत्येक वर्षी ही दत्त जयंती व्यवस्थित, शिस्तीत व शांततेत पार पडते. दत्त जयंती दिवशी पहाटे महाराजांचा अभिषेक, आरती, नंतर भजन, त्यानंतर दुपारी 12 वाजता महाराजांचे आगमन झाल्यानंतर महाराजांच्यावरती पुष्पवृष्टी होते व त्यानंतर महाराजांची आरती होते. आरती झाल्यानंतर गुरुवर्य काका व गुरुवर्य संतोषदादा यांचे मार्गदर्शन लाभते. शिवदत्त महाराजांचा आशीर्वाद सर्वांना मिळतो. त्यानंतर आलेल्या भक्तांचे मनोगत व्यक्त केले जाते. शिवदत्त महाराजांच्या आरतीचा महिमा सर्वांना दाखवला जातो. दत्त जयंती दिवशी येणाऱ्या भाविक भक्तांचे पार्किंगपासून येण्या जाण्याचे, बसण्याचे, उठण्याचे, महाप्रसादाचे आयोजन सर्व सेवेकरी आत्मीयतेने करतात. कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतात. त्यानंतर महाराजांच्या आज्ञा वाचून दाखवल्या जातात. यानंतर दत्त महाराजांचा पाळणा म्हटला जातो. तर अशा प्रकारे हा दत्त जयंतीचा सोहळा पार पडतो. तर येणाऱ्या दत्त जयंतीचा सोहळा कसा पार पडतो याचे व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणारच आहे. तर हे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. इथे येणाऱ्या लोकांना जो शक्तीचा त्रास होतो त्याचे निवारण कसे होते हे सुद्धा तुम्हाला इथे सांगितले जाते. त्याचे मार्गदर्शन काका व दादा करतातच. त्यानंतर येथील भक्तिमार्ग कसा आहे याचे सुद्धा उत्तर तुम्हाला मिळते. तुमच्या सर्व शंका कुशंकांचे निरसन येथे होते. इथे येणाऱ्या लोकांना शक्तीचा जो त्रास होतो हे या ठिकाणी प्रत्यक्ष पाहायला मिळते. किती लोक अडचणीत व त्रासात आहेत हे यावरून कळतेच. महाराजांच्या महाप्रसादाचे आयोजन तर खूप शिस्तीने व शांततेत अगदी व्यवस्थित असे पार पाडले जाते. सेवेकरी खूप छान पद्धतीने आणि खूप व्यवस्थितरित्या सर्वांना महाप्रसादाचे वाटप करतात. सर्वांचा प्रसाद घेऊन झाल्यानंतर सगळ्यात शेवटी काका व सर्व सेवेकरी प्रसादाचा लाभ घेतात. महाराजांच्या आशीर्वादामुळे शेवटपर्यंत सर्वांना प्रसाद मिळतो. हे सर्व झाल्यानंतर शिवदत्त महाराजांचा वाढदिवस साजरा केला जातो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.